इले खाली बघू पाणी किती मर्यादनं साठला आता. पाऊस तर मोठं पडलो आणि जो असा आमच्या असं दाढीचं तर हो तर बघू शकताय. तर ह्यो एक तर कोळचो राहिलेलो आणि तो एक तिकडचो बाकी सगळं झालेलं पाहू शकताय मित्रांनो. आज म्हणजे सगळ्यात मोठं पाऊस म्हणजे आत्ता पडताय तर सगळ्यात मोठं पाऊस पडताय बघू शकतात. आणि हेतूच होती वांगी होती ती बऱ्यापैकी रुजून आलेली बांधांका भेंड लावला नाही मग बघा ती मस्त वाटता असा. आणि अशी सगळे मळी भरलेली आहेत आणि भरून वाहतं तुम्ही बघशालच. बघा किती पाणी साठलं आता. आणि आता फिरत फिरत जाऊया आम्ही व्हाळा आमचं तिकडं व्हाळाकडे जाऊया आधी. बघा म्हणजे किती पाणी असं मस्त असं साठलाय का पाणी बघा असं वाटतंय का भरपूर मोठं पाऊस पडता. आणि अजून आंब्यांवरनं आंबं होत बघू शकता मस्तपैकी असं. माका दिसतं तुमका दिसतं काय माहीत नाही. बघा आधी जरा व्यवस्थित. आणि सगळीकडेच असा पाणी पाणी केला ना मस्तपैकी असा बघा. बघा पाणी किती मोठा असा येत नका भावचा आहे. आणि हे सर्व होतं हेतूत पण दाट पेरलेली आहे बघू शकतात. अशी बारीक बारीक गाड आहे आत्ताशी. आणि ही इकडे लावलेली वांग्याची झाडं आहेत अशी. इकडं वर माझा घर असा बघा पाणी किती जोरात असं जातं आता. आणि ही इकडे खाली आमची वाडी आहे बघू शकतात. आणि आजच्या पावसात पाणी येणार असं वाटता भेटला आले ना बघू शकतात कसा मस्त आहे की पाऊस पडता येतो. तर विवेकचा घर हा. आणि आत्ता येले आमच्या पंधेकडं. आणि पंधे भरपूर अशी मोठी आणली ना तुमचं दिसता काय माहीत नाही होऊ शकता. तिकडं पण अशी वर घरं आहोत मस्तपैकी तुम्ही बघू शकता. भावाकडं चाललंय पण खदू खदू पाणी हा बघा तुम्ही. इकडं पण खाली पंचा झाड आणि ते का फणस छत्री घेऊन चाललोय मी बघू शकतात. आजच्या पावसात पाणी येत असं माका वाटताय बघू शकता. असं मस्त असं वाटताय. अजून तर पाणी उरलेलं नाही या असाच पाऊस पडता त्याचं पाणी आहे. आणि झाडा बिडा कोसळलेली आहेत बघू शकतात. इकडं रानात जातो रस्तो हा. पुन्हा आपण एकदा पुन्हा पाठी जाऊया आणि खाली तिकडं मळेरी जाऊ जमताय काय बघू चला. केरण्याचा घर हा बघा मंगल बाहेर दिलेलो हा नेमकं काम नाही म्हणून बघा त्याचा डाव मांडला नाही हा. 6 जण बंड्यादा मंगला एका मुन्ना माहिती आहे एका विवेक माहिती आहे ह्यो किरण आणि ह्यो आमचं बटल्या पाहू शकताय.
थैने एकदा पुन्हा निघाले मी खाली मळीतलं पाणी बघू मळीत किती पाणी आणि पुन्हा तिकडे पण थोडंसं वाळा त्याला पण पाणी किती सुटलं तर बघू जाऊया आपण. आता आपण चालला वेदच्या मामाच्या घरात आला पण वेद घरात काय माहीत नाही आहे. खाली लिहाव संचित आणि वेद आपल्याला दिसलेली आहेत. चला आता आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊया व्हाळावर खाली. बघा छत्री घेतला ना आणि वेद आता चालला दाखवता. पुढे चालताय वेद पाहू शकताय मस्त आहे की असा आणि तो बघा मग येत ना बघा आमचं वेद कसं चालता म्हणजे अशी चक्कलच करून टाकता सगळ्याची बघा असं मस्त वाटतं इथं. सगळ्याची आहेत तर तिकडं दाढीच तरव आणि असं भरलेला जे मळी उकळलेले नाहीत ना त्याच्यात पाणी चांगला दिसतं आणि जे उकळलेले आहेत ना त्याच्यात चांगला म्हणजे असा गदू घाय लागलेली असं वाटतं आता बघा असं वाटतं भारी एकदम भारी असा व्ह्यू वाटतं मस्त आहे की एकदम भारी आता सीन आणि पहा काय पाणी सुटलेला नाही अजून आमच्या बाबूचा पचका झालेला तरी पण आपण विवेकाचं तरव दाखवून येऊया तुमका. चला पाणी काय सुटलं नाही पण जर असं जर पाऊस लागत राहिलो तर संध्याकाळपर्यंत नक्की आमच्या भागात पाणी येतला बघू शकतास. आणि ह्यो हा आमच्या विवेकाचा तरवो पण तो पुऱ्या पाणी आता पाणी सगळा भरलेला आणि आत्ताशी विवेक आमचं उकळ काढताय बघू शकतात. तर चला पुन्हा आता आम्ही चाललो पाठी जे आता घरात जातो आम्ही आणि मग घरात जाऊन मग आपली चिल्ली केली पाण्याची कशी पाणी सफाई नाही अशीच चालू रवत पण व्हिडिओ मोठं होतलो म्हणून चला बघ बांधतात कशी ती मस्त वेळची. मी एक आंबो भेटलेलो तो आता मी खाता वेदने पण एक आंबो शोधलेलो बघू आणि संचित आंबो शोधताय असे आंबे पडून भरपूर गेलेले आहेत पिकान कोण खायच नाही आता. आमच्या संचित पण आंबो भेटलेलो आता चला पुन्हा एकदा चालला घरी. त्या आंब्याचा झाड असा आणि आता आंबो सपत दिलेलं आणि ह्या पाणी येतात तिकडनं आमच्या इकडनं माळीतून निघाले तिकडनं पाणी नाही आता बघा हे बघता आमका आंबो भेटता का मग अशी दोन भेट खाल्लेलं. इकडे आपला कंपो ना इकडे आपण शेती करतो मग अशी दाखवले तर आणि ही अशी गाठी आहे आमच्या घराची पण आम्ही चाललो घरात आमच्या बघू शकता. आणि घर पण आम्ही नवीन याची अंदाज बांधलेला हा बघू शकता. हा आमचा घर हा लग्नाच्या व्हिडिओतनं बघितलाच अशा ते व्ह्यू दाखवूक नाही आणि आतमध्ये कसा आपण बघू तर असं तर कमेंट करा मग दाखवीन तुमचं.